नमस्कार. मार्च महिना आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या मनात तोच मोठा प्रश्न. चला त्यावरच बोलूया. तोच प्रश्न. मार्चमध्ये सोयाबीन विकायचं की थांबायचं? चला याचं उत्तर शोधूया. सुरुवात करूया एका चांगल्या बातमीने. गेल्या वर्षापेक्षा यंदा भाव चांगलेच वाढले आहेत. उदाहरणार्थ लातूर बाजारपेठ बघा. वर्षभरात दर तब्बल 38% वाढलेत. नाशिकमध्ये तर याहूनही जास्त, तब्बल 40% जबरदस्त वाढ झालीय. हा आलेख बघा. राज्यात सरासरी दर 3,800 वरून थेट 5,072 रुपयांवर गेलाय. पण थांबा, हे झालं वर्षभराचं चित्र. पण ह्या आठवड्यात काय घडतंय? मार्चच्या पहिल्या आठवड्यात काही बाजारपेठांमध्ये भाव थोडे खाली आले आहेत. आणि याचमुळे गोंधळ वाढलाय, बरोबर? मग बाजारात नक्की चाललंय तरी काय? तर तज्ज्ञांच्या मते यामागचं मुख्य कारण आहे बियाण्यांची वाढती मागणी. हे समजायला सोपं आहे. पेरणी जवळ आली की चांगल्या बियाण्यांची मागणी वाढते. आणि हीच मागणी बाजारात दरांना एक मोठा आधार देते, त्यांना पडू देत नाही. मग पुढचा अंदाज काय? कृषी विभागाचे तज्ज्ञ काय म्हणतायत ते पाहूया. आधी एक गोष्ट लक्षात घेऊया. सरकारचा हमीभाव म्हणजे MSP आहे 5338 रुपये. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, मार्चचा अंदाज आहे 5,350 ते 5,950 रुपये. याचा अर्थ स्पष्ट आहे. बाजारातले दर हमीभावापेक्षा जास्तच राहण्याचा अंदाज आहे. तर थोडक्यात काय, वर्षभरात दर चांगले आहेत, बियाण्यांचा आधार आहे आणि अंदाजही सकारात्मक आहे. आशा आहे ह्या माहितीचा निर्णय घेण्यासाठी उपयोग होईल. अधिक माहितीसाठी कृषी साथीला सबस्क्राईब करा.